श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अगदी काही दिवसात म्हणजेच पुढच्या गुरुवारपासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच 2026ला इंग्रजी कॅलेंडरनुसार 2025 आता संपणार आहे आणि 2026 चालू होणार आहे. आपण मराठी आहोत आणि आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होतं. पण हेही विसरू शकत नाही की आता आपल्या घरातील एक वस्तू बदलणार आहे, ती म्हणजे कॅलेंडर. आणि त्याचसोबत एक नवीन वर्ष चालू होणार आहे आणि हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचे आणि सुखाचे जावो. तुमच्या ज्या काही इच्छा 2025मध्ये पूर्ण झाल्या नाही आहेत त्या पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, 2025मध्ये तुम्ही खूप काही स्वप्न बघितली असतील. त्यातले काही स्वप्न तुमचे पूर्ण झाले असतील, काही पूर्ण होता होता राहिली असतील. ते सगळे स्वप्न तुमचे 2026मध्ये पूर्ण व्हावेत. त्यासोबत घरामध्ये सुख, शांती, आनंद आणि आरोग्यदायी जीवन असावं, त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर का तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा केली ना 1 तारखेला, तर तुमचं अख्खं वर्ष म्हणजेच अख्खं 2026 खूप सुखात आणि आनंदात जाणार आहे. त्यामुळे नक्की 1 जानेवारीला स्वामी महाराजांच्या ही सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा फार काही कठीण नाही आहे किंवा आपण जसे संकल्प करतो असं देखील यासाठी संकल्प करायचा नाही आहे. तुम्हाला 1 दिवसीय सेवा आहे. त्यामुळे एका दिवसासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि अख्खा दिवस स्वामी नामामध्ये गेला पाहिजे. आता सेवा काय आहे, तर सगळ्यात पहिलं तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कधीही सेवा करा, काही हरकत नाही आहे. तुम्ही कधीही सेवा करू शकता. तुम्ही जॉबला जाणारे असाल, कोणाला 1 जानेवारीला सुट्टी असते, कोणाला नसते, तर तुम्ही सकाळी उठून देखील अंघोळ झाल्यावर करू शकता किंवा वापस आले तुम्ही. पण सेवा जर तुम्ही ऑफिसमधून वापस आल्यानंतर करणार असाल तर एक लक्षात ठेवा, स्वतःच्या अंगावर सगळ्यात पहिलं गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अंघोळ करायची आहे परत एकदा आणि त्यानंतरच ही सेवा करायची आहे. मग त्यानंतर तुम्ही दिवा लावा. सेवा करण्यापूर्वी धूप लावा, दिवा लावा. स्वामी महाराजांना, तुमच्या घरात जे कोणते देवी देवता आहेत त्यांना प्रार्थना करा. त्यांना सांगा की माझं हे वर्ष खूप आनंददायी जाऊ द्या, माझ्या कुटुंबासाठी खूप चांगलं जाऊ द्या. ज्या काही माझ्याकडून 2025मध्ये चुका झाल्या असतील, त्या चुका 2026मध्ये होऊ देऊ नका. माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करा. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते स्वामी महाराजांना सांगा, प्रत्येक देवतेला सांगा आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायच्या आहेत. तर बघा, सेवा आपण कुठलीही सेवा करण्या अगोदर स्वामी स्तवन म्हणायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणा. त्यानंतर शक्य होत असेल तर 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. पण 11 माळी शक्य नसेल होत ना, तर तुम्ही 1 माळी देखील केला तरी चालेल. फक्त जेव्हा तुम्ही सेवेला बसणार असाल ना, तेव्हा लक्षात ठेवा की आजूबाजूला जास्त गोंधळ नाही झाला पाहिजे. आपल्याला 1 दिवसाची सेवा करायची आहे, त्यामुळे एकदम मनोभावे सेवा करायची आहे. आणि सेवा करणारे आपण फक्त निमित्त असतो. सेवा करून घेणारे हे महाराज असतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न करायचे आहेत की तुमच्याकडून सेवा ही भक्तिभावाने होईल. आणि त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे, 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल ना, तर तुम्हाला या सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील. आणि नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही केंद्रामधून नक्की घेऊन या. आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे स्वामी महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण करायचं आहे तुम्हाला. म्हणजेच काय, तर 1 ते 21 अध्याय एका दिवसात वाचायचे आहेत. एकदा तुम्ही बसले वाचायला की ते अध्याय वाचूनच उठायचं आहे. 1 दिवसासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. आणि वर्षाची सुरुवात जर स्वामींच्या आशीर्वादाने झाली ना, तर बघा, पूर्ण वर्ष तुमचं किती सुखात आणि आनंदात जाईल. आणि असं नाही आहे की तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पहिल्या दिवशी वाचलं म्हणून तुम्हाला वर्षभर काही दुःखच येणार नाही किंवा कुठलं टेन्शन येणार नाही किंवा कुठली अडचण येणार नाही. येऊ शकते, पण त्यावर मात करायची ताकद ना स्वामी महाराज देणार आहेत तुम्हाला. आणि त्याचसोबत नवीन वर्षामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला कोणासोबतही भांडण करायचं नाही आहे.
घरामध्ये वाद होतील असं काही वातावरण निर्माण करायचं नाही आहे. वाद जरी कोणी करायला असेल तरी तुमचं काम आहे त्यांना शांत करायचं. पहिला दिवस एकदम स्वामींच्या नामात आणि स्वामी भक्तीतच गेला पाहिजे. त्याचसोबत गुरुवारचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही शक्य होत असेल तर केंद्रामध्ये जा, गुरुवारची आरती केंद्रामध्ये घ्या. एक लक्षात ठेवा, चुकूनही 1 तारखेला तुम्हाला वाद कोणासोबत करायचे नाही आहेत. जर का तुमची सुरुवातच खराब झाली ना, तर अख्खं वर्ष खराब होऊ शकतं. होईलच असं मी म्हणत नाही आहे, पण वर्षाचा पहिला दिवस तुमचा फक्त स्वामी सेवेत, आनंदात, सुखात आणि कोणाशीही वाद न करता गेला पाहिजे. बाकी विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा तुमची इच्छा. पण नक्कीच जर का तुम्ही स्वामी सेवेत पहिली तारीख घालवली, म्हणजेच 1 जानेवारी 2026चा दिवस घालवला ना, तर 2026 तुम्हाला खूप चांगलं जाईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.